नमस्कार, मी अयारा. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज. परभणी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावा, पंडित टोमके रिपाई नेते यांची मागणी. परभणी येथील जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयीन कक्षामध्ये जिल्हाधिकारी यांच्या आसना पाठीमागील भिंतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर यांच्या कार्यकाळात होता. परंतु इमारत दुरुस्तीच्या नावाखाली परंपरागत व शासनाच्या नियमानुसार असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अद्यापपर्यंत का लावला नाही, तो कुठे ठेवला याची चौकशी करून पूर्वीच्या जागेवर पूर्ववत फोटो लावण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पंडितराव टोमके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या स्पष्टपणे सूचना असून फुले शाहू आंबेडकर यांच्या राज्यामध्ये परभणी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या जिल्हा अधिकारी कक्षात संविधान निर्मात्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो नसल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजी पसरली असून त्यामुळे चौकशी करून तात्काळ फोटो लावण्यात यावा. यासाठी रिपाईचे पंडित टोमके, नारायण वाघमारे, विजय झोडपे, संदीपान गालफाडे, रामराव गायकवाड, अमोल रगळे, चंदर उबाळे, नितीन उबाळे, अशोक कांबळे यांनी मागणी केली आहे. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी परभणीच्या जिल्हाधिकारी साहेब यांच्या चेंबरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पूर्व परंपरागत होता. या ठिकाणी जिल्हाधिकारी दीपक मुंगळीकर साहेब होते, त्यापर्यंत त्या फोटो होता. परंतु नंतरच्या काळामध्ये गेल्या 7-8 वर्षापासून हा बाबासाहेब आंबेडकरांचा परंपरागत फोटो जिल्हाधिकारीच्या चेंबरमध्ये त्यांच्या कलेक्टर साहेबाच्या खुर्चीच्या पाठीमागे डोक्यावर होता. हा फोटो कशासाठी काढून ठेवला याचा खुलासा आज आम्ही या ठिकाणी होण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन विनंती केली आहे की बाबासाहेब आंबेडकर या देशाचे संविधानकर्ते असून हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या देशामध्ये आज जो संविधान लागू आहे, ज्या संविधानाच्या आधारावर आपला देश चालतो, त्या संविधानाच्या कलमावर देश चालतो, त्याच महामानवाचा फोटो आज या जिल्हाधिकारी चेंबरमध्ये त्यांच्या खुर्चीच्या पाठीमागे दिसत नाही. हे फोटो कशासाठी काढून ठेवला आणि कोठे ठेवला याची चौकशी करून तात्काळ हा फोटो बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी लावावा, अशी मागणी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना केलेली आहे. भगिनींनो, या देशामध्ये आजची परिस्थिती पाहिली तर विद्यार्थ्यावर अन्याय अत्याचार होत आहेत, विद्यार्थ्यावर लाठीचार्ज होत आहे. हे लाठीचार्ज करणारं सरकार, या सरकारनं स्वतःहून पाय उतर व्हावं नसता या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या मागणीसाठी, तसेच बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कलेक्टर साहेबाच्या चेंबरमध्ये त्यांच्या खुर्चीच्या पाठीमागं डोक्यावर लावण्यासाठी यापुढे तीव्र आंदोलन करू, अशी आम्ही या ठिकाणी मागणी करीत असून आवाहन करीत आहोत. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे पदाधिकारी विजय झोडपे शहर जिल्हा अध्यक्ष, आमचे जिल्ह्याचे सचिव संदीपान गालफाडे, आमचे तालुक्याचे उपाध्यक्ष रामराव कांबळे, अशोक कांबळे, रामराव गायकवाड, चंदर उबाळे, नितीन उबाळे हे सर्व पदाधिकारी आम्ही आज या ठिकाणी येऊन बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जिल्हाधिकाऱ्याच्या चेंबरमध्ये लागावा, अशी मागणी केली आहे. आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कॉमेंट करायला विसरू नका. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज, परभणी. जय हिंद.